हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. अनु ब्लॉग्स चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कैरीचा मौसम आहे आणि गरमी पण खूप पडलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला आंब्याच्या शिवाय होतच नाही. डेली काहीतरी आपलं आंबट वगैरे खायला आवडतं आणि कैऱ्या पण खूप छान येत आहे मार्केटमध्ये. तर बघा, मी 2 कैरीचं झटपट लोणचं करत आहे आणि बरेच दिवस टिकते आहे. तर 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्याला छान पुसून घेतलेलं आहे आणि पाणी काहीच न ठेवता छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. तर बघू शकता, हे माझ्या फ्रेंड्सला हे बनवून देत आहे. त्यांना खूप आवडतं कैरीचं लोणचं. कारण मी माझं अजून एक चॅनल आहे, होम टेरेस गार्डनिंग. त्याच्यावर मी एक कैरीचं लोणच्याची रेसिपी टाकली आहे. त्यांनी ती बघितली आणि त्यांना खूप आवडली आहे. तर तुम्ही पण माझ्या चॅनलवर सर्च करू शकता, होम टेरेस गार्डनिंग. तो बघू शकता, याच्यामध्ये आपण साहित्य घेतलेले आहे. मिरची, दोन्ही टाईपची मिरची आहे, तडक्यासाठी तेल आणि जिरा, मोहरी हे सगळं साहित्य आहे आंब्याच्या लोणच्याला जे लागतं आहे. आणि हे सरसोचं तेल न घेता रिफाईंड घेतलेलं आहे, सनफ्लॉवरचं. आधी काय करायचं, आपल्याला सोप, जिरे आणि मेथी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप त्याला जळकट नाही करायचं, जाळायचं नाही आहे. हलकंसं थोडंसं गरम झालेलं पाहिजे, कारण आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो तर थोडंसं थंड राहतं. बस थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे आणि सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सोप वगैरे. आणि हे 2 आंब्याचं कैरीचं आहे, तर त्याप्रमाणेच मी तो मसाला घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त मसाला लागत असेल तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. हे मोहरीची डाळ, ह्याला पण आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. पण ही डाळ खूप लवकर जळतं, त्याच्यामुळे आपल्याला गॅस सिम असतानाच करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हाताला थोडंसं असं गरम जर वाटलं तर बंद करून द्यायचा गॅस, कारण मोहरीची डाळ खूप जळते. तर बघू शकता तुम्ही. आणि एका कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. आणि तेल तुम्हाला जर जास्त लागत असेल तर आपण जास्त, पण प्रमाण कसं आहे कैरीनुसार राहतं. मी 3-4 चमचे कैरीच्या लोणचं तेल घेतलेलं आहे. आणि तेल थोडंसं सिम आचेवरच गरम करून घ्यायचं आहे, आपल्याला हाय फ्लेम नाही करायचं आहे. आणि हे कैरीचं लोणचं खूप दिवस जातं आणि खराब पण होत नाही. मी याआधी बरेचदा लोणचं केलेलं आहे, अजूनही छान, जितकं छान लोणचं मुरतं तेवढंच छान लागतं. आणि थोडंसं तडके करता मी मोहरी आणि जिरं, धणे नाही टाकले आहे मी, काही लोक टाकतात. तर तुम्ही धणे पण टाकू शकता पावडर. याच्यामध्ये मी 2-3 काली मिर्च आणि लवंगा घेतल्या, सोप आणि जिरं आणि थोडंसं मोहरी टाकली आहे. हे फक्त ऑइल जेव्हा बनवतो तडका करता. आणि हिंग टाकला आहे. हिंग खूप जरुरी आहे, हिंगाशिवाय तर लोणचं होतच नाही. इकडे मी मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये मोहरी, सोप, जिरं आणि 2 लाल मिर्च, 1 काश्मीरी मिर्च आणि 1 थोडं तिखट मिर्च आणि हळद, हे सगळं मी मिक्सरला लावून घेते आहे. त्याच्यामुळे काय होते, मसाल्याला खूप छान सोपचं टेस्ट येते, फ्लेवर येतो आणि आपला लोणच्याचा मसाला खूप छान मिळते. आजकाल बाहेर पण रामबंधूचं वगैरे मिळते, पण मी कधीच बाहेरचा मसाला आणत नाही. मी आपला घरचाच मसाला आणतो आणि त्याच्यात खूप छान टेस्ट पण राहते. तेल थोडंसं थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी मोहरीची डाळ आणि हा टाकलेला गरम मसाला आहे, हा मिक्सरमधून काढलेला. कारण आपलं तेल खूप जास्त गरम नाही आहे. गरम तेलामध्ये जर आपण टाकलं तर आपला मसाला जळून जातो. थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे. आणि सगळं मीठ वगैरे चवीनुसार मीठ कमी नाही झालं पाहिजे, कारण कमी मीठ झालं की लोणच्याला टेस्ट नाही आहे. थोडंसं मीठ जास्ती झालं तरी खराब होत नाही, कारण मीठ लोणचं टिकतं, प्रिझर्वेटिव्हचं काम करते. आणि आपण मार्केटसारखं कुठलं व्हिनेगर वगैरे काहीच टाकत नाही. हे आपलं नॅचरल एक लोणचं बनत आहे आणि हेल्थसाठी पण चांगलं राहते. मार्केटमध्ये जे लोणचे बनवतात त्याच्यात खूप सारे प्रिझर्वेटिव्ह टाकतात, पण ते चांगलं नसतात तब्येतीकरता. तर बघू शकता, आता हे थोडंसं थंड झालं की ज्या कैरीचे छोटे छोटे पीसेस केले आहेत ते आता थोड्या वेळाने टाकायचे आहे. आणि मसाला आपला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. कोणी मीठ भाजून पण घेतात, मी आधी टाकायची, तर आता मी मीठ भाजून नाही घेतलेलं आहे. हे थोडंसं हिंग आहे, ते हिंगाची बॉटलला एक वाफ यायसाठी, स्मोक यायसाठी तो बाजूला हिंगाचं ते स्मोक करत आहे.
आणि आपल्या लोणच्यामध्ये जर आपण नंतरही हिंगाचं तेल पण टाकू शकतो जर कमी झालं असेल तर. आता आपला मसाला थोडासा गार झालेला आहे. आपल्या सगळ्या आंब्याच्या फोडी टाकायच्या आहे. या कैरीचं लोणचं छान लागतं आता आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बरेच दिवस टिकतात. फक्त आपल्याला पाण्याचा वगैरे हात आणि बॉटल जेव्हा आपण खोलतो तेव्हा आपल्याला बंद करून ठेवायचं एअरटाईट कंटेनरमध्ये. तर अजून आपला खूप दिवस लोणचं खराब होत नाही. तर बघू शकता लोणच्याला छान कलर आलेला आहे. आणि एक ट्रिक आहे, जेव्हा आपण लोणचं भरतो तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं. त्याने काय होते ना, तळबुडामध्ये मीठ जर टाकलं आपलं लोणचं खराब पण होत नाही. आणि थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरायचं आहे. काचेची जर बॉटल असेल तर चांगलंच राहतं, पण हे कंटेनर एअरटाईट आहे आणि थोडे दिवसाकरता तर त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्येच टाकत आहे. तर बघू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे. आणि 2-3 दिवसांनी यालाच मिठाला पाणी सुटेल आणि तेल पण छान वेगळं होईल. तर खूप सुंदर कलर येईल आणि टेस्ट तर खूपच छान झालेला आहे. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कैरीचं लोणचं जरूर बनवा. आणि मी जो सांगितला तुम्हाला मिक्सरमधून काढलेला मसाला एकदा तसं करून बघा. खूप छान त्याला सुगंध येतो आणि लोणचं पण खूप छान बनतो. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका.